अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन भागांना जोडणारा हा ब्रिज असणार आहे। साधारण याची लांबी 1.6 किलोमीटर आहे आणि प्रकल्पाची कॉस्ट साधारण 642.98 कोटी रुपये एवढी या प्रोजेक्टची कॉस्ट आहे। ह्या प्रोजेक्टमुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर या तिन्ही शहरांमध्ये असलेली वाहतूक कोंडी म्हणजे जिथं कल्याण पूर्वेपासून कल्याण पश्चिमला जायला आपल्याला 30 ते 40 मिनटं लागतात ट्रॅफिकमुळे, हे जेमतेम 5 ते 7 मिनटामध्ये आपण त्या विठ्ठलवाडीपासून तर खडकपाडा या ठिकाणी आपल्याला जायला लागणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रोजेक्ट आहे। ह्याच्यामुळे कल्याण पूर्वेला एक चांगली गती या ठिकाणी मिळणारे डेव्हलपमेंटचा विचार जर केला तर अशोकनगर असेल इतर परिसरात काहीतरी जागासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता, त्या संदर्भात तुम्ही पुढाकार घेतलेला, काय त्याची सध्याची परिस्थिती आहे? ह्याच्यामध्ये हा जो 1.6 किलोमीटरच्या ब्रिजमध्ये शिवाजीनगर इथं लँड ॲक्विजिशन झालेली, तिथं साधारण एक 38 लोकांचे घरं बाधित होत होते। त्यांना आपण महापालिकेच्या वतीने त्यांना पर्यायी व्यवस्था करण्याचं आपण महापालिकेला सांगितले आणि त्या पद्धतीने महापालिकेने त्यांचं पुनर्वसन करण्याचं सगळं प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे अशोकनगर या ठिकाणी देखील एक 5 ते 7 घरांचं पुनर्वसन महानगरपालिकेच्या वतीने होणार आहे। त्याच्या पुढे असलेली बुद्धभूमी फाउंडेशनची जमीन आहे, त्याच्यामध्ये थोड्या अडचणी येत होत्या, पण आम्ही बनतेजींशी चर्चा केली। बनतेजींना सांगितलं की हा शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। बुद्धभूमी फाउंडेशनच्या रिलेटेड ज्या त्यांची जी मनामध्ये जी इच्छा आहे ती आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण त्यांचा देखील त्या ठिकाणी जर बुद्धभूमी फाउंडेशनला डेव्हलपमेंट करायची वेळ आली असेल तर तिथं जे आरक्षण असेल त्याला डेव्हलप करण्याचं काम आपण त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करू। हे मला वाटतं जे 38.60 स्क्वेअर मीटरची जी जागा आहे त्यापैकी मला वाटतं 70% जागा 70 ते 80% जागा ऑलरेडी महानगरपालिकेने ॲक्विजिशन केलेली आहे। ज्या थोड्याशा जागेच्या ज्या त्रुटी आहेत, हे असे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत त्याच्यामधून त्याच्या सकारात्मक आहे आपण की बाबा हे जर जागा निश्चितपणे जर आपल्याकडे वर्ग झाली महानगरपालिकेकडे तर मला वाटतं साधारण 1.5 ते 2 वर्षांमध्ये हा ब्रिज थ्रू होईल आणि ह्या कल्याण पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा चांगला लिंक असेल। ह्याच्यामध्ये उल्हासनगर आणि अंबरनाथकडून येणाऱ्या लोकांना देखील हा एक योग्य म्हणजे एक पर्यायी मार्ग असू चांगला एक पर्यायी मार्ग मिळू शकेल। कल्याणमधील उन्नत महामार्गाच्या अंतिम जागा अधिग्रहण करण्याच्या कामाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात महानगरपालिका MMRDAचे कर्मचारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे। विशेषतः पाहायला गेलं तर विठ्ठलवाडीपासून कल्याण नगर मार्गावरती जोडणारा हा मुख्य उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलामध्ये 20% काम जे आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेलं आहेत। मात्र सकाळपासून या ठिकाणी MMRDA कर्मचारी, महानगरपालिका कर्मचारी, रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि त्याचबरोबर SRPF दंगल नियंत्रण पथकाचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हा उड्डाणपूल कल्याण ते कर्जत व कसारा या 2 रेल्वे मार्गावरून तसेच 3 महामार्गाला जोडणारा आहे। या प्रकल्पासाठी 642.98 कोटी रुपयाची मंजुरी या ठिकाणी मिळाली आहे। उन्नत मार्गाची लांबी 1754 किलोमीटर असून ते 4 पदरी असल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर पाम रिसॉर्ट त्याचबरोबर कल्याण स्टेशन स्थानकासाठी स्वतंत्र मार्गिका या ठिकाणी असणारे भवानी चौक, जगदीश चौक, दुधालय त्याचबरोबर कल्याण मुरबाड रस्ता आणि पुणे लिंक रोड याच्या वालधुनी नदीच्या बाजूला एक सुरक्षा भिंत देखील या ठिकाणी उभारण्यात येणार असून त्याचबरोबर 3 चौकाची सुधारणा देखील याचा समावेश आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी विठ्ठलवाडी ते कल्याण परिसरामध्ये जाण्यासाठी लागणाऱ्या 40 मिनिटाचं अंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये ते पूर्ण होणार आहेत। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
स्थानिकाचा विरोध होत होता. मात्र शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख असतील किंवा स्थानिक मोठे नेते असतील यांनी मध्यस्थी करून त्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि त्यानंतर सध्या या ठिकाणी जे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जागा अधिग्रहण करण्याचं काम या ठिकाणी सकाळपासून सुरू झालं आहे आणि लवकरच कल्याण डोंबिवलीकरांसाठी मोठा वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मार्गी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.